नमस्कार भावना. तर आज 25 तारीख. तर आज आपली DMRची एक्झाम होती. ती एक्झाम होती एक 9 वाजताचा पेपर होता आपला. 7:30 वाजता सेंटरला पोहोचायचं होतं. ते एक सकाळचे 5 वाजले वगैरे असतील. आता मी निघतच होतो जस्ट का तेव्हा चेक केलं यांचा मेल आला आहे रात्री. रात्री तो मेल आला यांचा 10 वाजता समथिंग आला, म्हणजे 9:45-10च्या दरम्यान यांचा मेल आला आहे का वातावरण खराब असल्यामुळं आम्ही ही जी एक्झाम आहे ती पुढं ढकलतोय. तर मग यांना एवढंच वातावरण खराब होतं हे माहिती होतं, तर मग यांनी काल सकाळी किंवा दुपारी सांगायचं ना. आता यांनी रात्री 10 वाजता, आता मी सकाळी 5 वाजता बघतोय ना, मला कळतंय ठीक आहे चल मी बदलापूरलाच राहतो, मला काय प्रॉब्लेम नाही, त्याला मी इथल्या इथं जे समजा 1-1.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. पण जे बाहेर नाही येतील त्यांचं काय. आणि हे म्हणतात वातावरणाचं जर का यांना माहिती होती तर मग यांनी काल सकाळपर्यंत करायला पाहिजे होता मेसेज. एवढं डायरेक्ट सेंटर बघतात अजून तरी काय पावसाचं वातावरण काही इथं वाटत नाही. बाकी आता त्यांनाच माहिती आहे स्कॅम आहे का काय. आता नेक्स्ट एक्झाम जेव्हा होईल ते आता सगळ्यांना कळाली तर नशीब, नाही तर ह्या पण जागा गेल्या समजायच्या. कारण की असे स्कॅम चालू आहेत एक्झामचे. 1000 रुपये फी होती ओपन कॅटेगरीला, आपण 1000 रुपये भरले का, तर बोललो जाऊ दे काहीतरी होईल आपलं. पण काय वाटत नाही काय होऊ शकतं, कारण की यांचे प्रत्येक वेळेस असे धंदे असतात. हे झाले किंवा दुसरी गव्हर्नमेंट एक्झाम झाली कुठली, आता हे रात्री आदल्या दिवशी यांना रात्री 10 वाजता कळालं का नाही अरे उद्या पाऊस पडणार आहे तर उद्या का आपल्याला जमणार नाही तर आपण सगळ्यांना मेल करू. यांनी रात्री 10 वाजता मेल केला आहे DMERवरनं की बाबा वेदर खराब असल्यामुळं तुमची एक्झाम पुढं आम्ही ढकलतोय, पुढं पोस्टपोन करतोय. आता त्याची डेट पण कोणाला माहिती नाही का ती नेमकी किती आहे. आता त्यांनी ऑफिशियल सांगितलं तर नशीब, नाही तर झालं या पण एक्झाम गेल्या समजायच्या. काही अर्थ नाही या गोष्टीचा. तर बघू काय होते पुढं, काय त्यांची अपडेट येते नाही येते. अजून असे किती जण आहे भावांनो, ड्रायव्हर लोकांची जात भरती होती माझ्या मते, म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं. तर जे कोणी असतील तर आपल्या चॅनलला टॅग वगैरे करा, जेणेकरून सगळ्यांना कळेल का हा आजचा त्रास आपल्या सगळ्यांना झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला बदलापूर ऑटो व्लॉग या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.